नमस्कार, न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आज आपण मुस्ती या गावी आहोत. मुस्ती या गावाला निजामकालीन इतिहास आहे. हे बॉर्डरवरचं गाव आहे. आपण या गावाबद्दलची माहिती आज घेणार आहोत. या गावचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. शिबिर होतं केशगाव इथं ह्याच्यात. त्यावेळेला केशगाव म्हणून इथं गाव आहे तुळजापूर. आजचा तालुका ते तुळजापूर आहे. त्या गावाला तिथल्या रजाकांनी जाळ लावलं होतं. गाव पूर्ण सगळं गाव जळून खाक झालं होतं. त्यावेळेला आमचे लोक तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी इथले लोक म्हणजे आमचे पूर्वज जे स्वतंत्र सैनिक होऊन गेले ते लोक त्यांना आश्रय देण्यासाठी इकडं मुस्तीला आणत होते. नाहीतर इथून काय काय त्यांना खाण्याला पिण्याला राहण्याला सोय करण्यासाठी आमच्या गावचे लोक जात होते. त्यावेळेला त्या कायद्यात असे केले होते, प्रत्यक्ष लढणारे हे स्वतंत्र सैनिक एक वेगळे आणि भूमिगत होऊन मदत करणार जे लढू लागलेत त्यांना मदत करणारे भूमिगत स्वतंत्र सैनिक वेगळे. असं ते भूमिगत स्वतंत्र सैनिक जे होते ते आमच्या गावचे होते. त्यांना पेन्शन असं 101 लोक आमच्या गावात स्वतंत्र सैनिक होते. असं त्यावेळेला प्रचंड तिथं दहशत हे होतं. आमच्या गावाला प्रत्यक्षात कोण शहीद झालं नाही तसं, पण आमचे गावचे लोक अंधारात जाऊन रात्री अपरात्री जाऊन त्या लोकांना मदत करत होते. इथं जे मिलिटरी आली होती त्यावेळेला त्यांना सुद्धा मदत करायचं सहकार्य करायचं काम आमच्या गावातले लोक करत होते. त्याच ह्याच्यातून ते नंतर स्वतंत्र सैनिक म्हणून त्याला शासनाने गौरवित केलं. आमचं गाव पहिल्यापासून म्हणजे त्यांना तर सहकार्य केलं म्हणजे ह्याच्याकडच्या विरुद्ध आमच्या गावाला पूर्वजांनी सहकार्य केलं. भूमिगत राहून त्यांना सगळं धान्य आणि काय त्याने आता देऊन मदत केली, त्यांना संरक्षण दिलं. बाकीच्या गावाचं संरक्षण दिलं आमच्या गावातल्या लोकांनी. आणि आमचं गाव पहिल्यापासून गांधी विचाराचं गाव आहे. गांधीबाजी लोकांनी सगळं गावात काय त्याप्रमाणे आमच्या गावात सगळं गांधीजी विचाराप्रमाणे झालेलं आहे. म्हणून आमच्या गावाला म्हणजे विसप पाहिजे हे मधुकरराव चौधरी येऊन आमच्या सुशीलकुमार शिंदे साहेब या लोकांनी येऊन आमचं हे असं गाव असल्यामुळे गांधीचं हे केलं आहे. म्हणून आता पुढची नवीन पिढीसुद्धा आमच्या गांधीलाही सुशोभित करून सगळं पुतळ्यात हे केलेलं आहे. त्यामुळे आमचं गाव पहिल्यापासून शांततेचं गांधीवादी आहे. आणि त्या लोकांना इंग्रज म्हणजे जे इंग्रज आता म्हणजे इंग्रजांचं स्वातंत्र्य मिळालंसुद्धा रजाकार जे होते त्यांच्या विरुद्ध आमचं गाव झालं. हैदराबाद संस्थानामध्ये मुस्ती या गावाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. या गावाचा इतिहास एक आहे. या गावामध्ये त्यांची आठवण स्वातंत्र्य संग्रामाचं मध्ये योगदान असल्यामुळे या गावामध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा पण या ठिकाणी उभा ग्रामस्थांनी केलेला आहे. चळवळीमधील हैदराबाद संग्रामामध्ये इथले जागृती लोक असल्यामुळं आणि इथली लोक त्यावेळेला तिथं जाऊन सहकार करणार, परत अन्न पुरवठा करणार, परत इकडं पाणी वगैरे सर्व हे देण्याचे काम केले. त्यावेळेला चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळं आमचं गावचं मोठं परिवर्तन झालेलं आहे. आणि महात्मा गांधीचा पुतळा 1972मध्ये स्थापना झाली. तांदोडी आणि हैदराबाद संस्थानाच्या इतिहासामध्ये मुस्ती गावाचं फार मोठं योगदान आहे. भूमिगत स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे काही लढणारे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत यांना मदत करणारे हे गाव आहे. काय मदत करणारं गाव. आणि त्यावेळेला लोकांची एकजुटीनं एक विचारानं कामाला गती आणत होते. आणि विशेष म्हणजे आमच्या गावात मुस्लिम संख्या मोठी आहे. मुस्लिम समाजाला काय होऊ दिली आमचं गाव. हिंदू लोकांना संरक्षण केलं मुस्लिम समाज तिथं. मुस्ती गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. त्याचं एक जिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर काय सांगाल सर गावाच्या? आमच्या गावात पूर्वीपासूनच असं कुठलं जाती भेद हे ते असा प्रकार नाही. कधी जाती दंगल झाली. समाज त्यांचा बी मोठा आहे, बाकी जिल्ह्याचा बी मोठा आहे. पण ज्यावेळेला रजाकारचं गोंधळ चाललं, लोक जीव वाचवायला पळाले, त्यावेळेला आमच्या मुस्लिम समाजाला आमचं गाव संरक्षण दिलं. संग्रामामध्ये याचा फार मोठा इतिहास या गावचा राहिलेला आहे. काय सांगाल सर? साहेब, हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये आमच्या गावात बॉर्डरवर असल्यामुळं मराठवाडा आणि याच्या काळात त्यावेळेला भयंकर शेतकरी मंडळींनी स्वातंत्र्य सैनिकांसाठी लोकांना भयंकर मदत केलेली आहे. त्यावेळेला बॉर्डरवर अनेक सैनिक आपले हिंदुस्थानचे सैनिक होते, त्यांना सहाय्य या लोकांनी केलं. आणि स्वातंत्र्याच्या काळात हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये ते मुक्त करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. त्यासाठी जवळजवळ मुस्ती येथे
जवळ माझ्या अंदाजानुसार 120 जण असतील. आता ते काही हयात झाले तर आता त्यांच्या पत्नींना आता मानधन मिळतं आहे. याबद्दल त्या काळात हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मुस्तीनं भयंकर काम केलेलं आहे. एखादी अशी आठवण काय सांगता येईल का त्या काळात? आठवण आम्ही लहान होतो थोडं जवळ ऐकलेलं काय असं? लहान होतो. 48चा माझा जन्म आहे आणि 48मध्ये आमचं मुक्तीसंग्राम झालेला आहे. त्यामुळे मला काय जास्त आठवत Yes, sir. मुस्तीगाव हे उस्मानाबाद जिल्हा याच्या अगदी बॉर्डरवर आहे. इथून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद जिल्हा चालू होतो. ज्या वेळेला केशेगाव म्हणून आहे त्याला जळीत गाव म्हणतात, कारण त्या वेळेला त्या रजाकाने ते केशेगाव पेटवून दिलं आणि तिथल्या लोकांना, आमच्या गावातील ज्या लोकांना मदतीची गरज होती त्यावेळी आमच्या इथल्या सैनिकांनी जाऊन त्यांना अन्न म्हणा, पाणी, वस्त्र पुरवठा केली आणि त्यांना आधार दिला आणि मुस्ती गावामध्ये फिरत होते. आणि अशा प्रकारे मुस्ती गावामध्ये आहे जवळजवळ 125 पेक्षा जास्त असे स्वातंत्र्य सैनिक होते. विशेषतः आमच्या घराण्यातले अंदानी किंवा रेवप्पा विरोधाप्पा कस्तुरे आणि महादेव कस्तुरे हे दोघेही ते स्वातंत्र्य सैनिक होते. ते दोघेही आहेत नाहीत आणि त्यांच्या पत्नींना हा मानधन मिळत असतो. तर अशा प्रकारे त्या लोकांना खूप अशी मदत केलेली आहे तिथल्या गावात. दुर्लक्षित स्वातंत्र्य सैनिकाचा दुर्लक्षित इतिहास यामध्ये आज आपण मुस्ती या गावी आहोत. या गावामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. भूमिगत स्वातंत्र्य सैनिकाला मदत करणारं हे गाव म्हणून ओळखलं जातं. हे बॉर्डरवरचं गाव आहे. या गावामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यांचे वारस आजही आपल्याला या ठिकाणी गावामध्ये पाहिजे. गावची लोकसंख्या पण मोठी आहे, पण त्यावेळेला हैदराबाद मुक्ती संग्राममधून जे आमच्या गावाच्या शेजारीचं गाव आहेत, म्हणजे इथून नदीच्या पलीकडे उस्मानाबाद जिल्हा आहे आणि हा सोलापूर जिल्हा आहे. त्यावेळेस सोलापूर जिल्हा, दक्षिण सोलापूर असं काही नव्हतं. हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणल्यावर खानापूरपर्यंत गाडी यायची तिकडं उस्मानाबादची. तिथून गाडी तिकडे जायची, सोलापूरकडून गाडी तिथे यायची. ह्या गाडीतलं माल त्या गाडीत घालायचं आणि तसंच ते ते करत होते. आणि जे लोक लढाईला जात होते किंवा अति होत होते त्या लोकांना इथल्या लोकांनी रसद पुरवत होते, म्हणजे जेवणा खाण्यापिण्याचा त्यांचा सोय करत होते. या हेतूने तिथले जवळजवळ 1 ते 18 लोक आमच्या गावचे स्वातंत्र्य सैन्याने होऊन गेलेले आहेत आणि आता काही मयत झालेत, काही मोजकेच राहिलेले आहेत. त्यामुळं ते आमचं गाव असं मोठं आहे की आमच्या ह्या खेड्यामध्ये एक तांदवाडी, मुस्ती हे 2 गाव सोडलं तर इतर गावं हे आमच्या नदीकाठचे हे सगळे स्वातंत्र्य संग्राममध्ये होते आणि मागाटले लोक. आणि हे आमचे पूर्वज म्हणजे शेठजी अण्णाराव पाटील हे 40 वर्षे ह्या गावचे हे होते, सरपंच होते. आणि त्यावेळी मुसलमानावर जे संकट आलं मुस्लिम बांधवांवर, मग त्या लोकांना अण्णाराव पाटलांनी आमच्या गावामध्ये दडवून ठेवलेलं होतं, म्हणजे त्या लोकांना काही त्रास होऊ नये म्हणून. आज बी त्या आमच्या मुस्लिम समाजाची लोकसंख्या आमच्या गावात 50% जवळजवळ आहे. म्हणून त्या लोकांनी आज या अण्णाराव पाटलाच्या कृपेमुळं किंवा आमच्या गावच्या ग्रामदैवत ते कुंभार बाबा आमचं ते ग्रामदैवत आहे, त्यांच्या आशीर्वादाने कृपेने आमचं गाव आज स्वातंत्र्य सेनानी आज लोक याच्यावर गोविंदाने आहोत. आमचं गाव हे उंबरठ्यावर असल्यामुळं, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या उंबरठ्यावर असल्यामुळं पूर्ण गावच त्याच कामावर होतं त्या काळी. त्यामुळं तरीसुद्धा आमच्या गावाला त्या वेळी दुर्लक्षित केलं गेलं. जे शिकलेले किंवा माहितीगार असलेले अशाच स्वातंत्र्य सैनिकाची त्यावेळेला शासकीय दरबारी नोंद झाली. खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथून स्वातंत्र्य सैनिक त्या काळी होते, पण त्यांना दुर्लक्षित झालं, त्यांच्याकडे दुर्लक्षित झालं. ते आज हयात नाही, पण त्यांची आठवण आजसुद्धा काही जुने लोक सांगतात की यांनी सुद्धा एवढं मोठ्या प्रमाणात केलं होतं की स्वातंत्र्य सैनिकांना जे थोर स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचे डबे पुरवणं, त्यांचं साहित्य पुरवणं, पत्रकं वाटणं, भूमिगत पद्धतीने त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं, असे मोठे कामं आमच्या गावातून त्या काळात स्वातंत्र्यवीरांनी केलेलं आहे. स्वातंत्र्य सैनिकाचा दुर्लक्षित इतिहास यामध्ये आपण आज मुस्ती या गावामध्ये आहोत. भूमिगत स्वातंत्र्याचा लढा ह्या गावामध्ये लढला गेलेला. अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन या गावामध्ये गेलेले आहेत.
शासन दरबारी आपल्या काय मागण्या आहेत, काय आपण सांगू शकतो? नाही, आता शासनाकडनं त्यांना मासिक 10,000 रुपये पगार आहे, पण ते 20,000 पगारावर त्यांचं भागत नाही आहे. आता महागाई वाढलेली आहे, किंवा जेणेकरून शासनाचं त्यांनी काम केल्यामुळं शासनाच्या ह्याच्यामध्ये त्यांना घरच्या प्रत्येक घरांना नातूंना, आता तर ते जेंट्स सगळे लोक मयत झालेत, आता राहिलेत सगळ्या स्त्रिया पण आहेत, त्या अंगठे बहादूर आहेत, पण त्यांच्या नातवाला त्यांच्या मुलांना शासकीय ह्याच्यामध्ये नोकरी द्यावं केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये, हे असे आमच्या गावाकडनं मागणी आहे.